फक्त बटाट्यापासनं बनवलेले पराठे आणि तेही मऊ लुसलुशीत असे छान डोश्यासारखी जाळी पडणारे बटाट्याचे पराठे. तर मंडळी, हे पराठे ना हलका फुलका नाश्ता आहे, जो सकाळी नाश्त्यालाही करता येतो किंवा मुलांच्या टिफिनलाही देता येतो किंवा रात्रीच्या जेवणातही करता येतो. एकदम पचायलाही हलकं आहे. तर आपण ह्याच्यात आहे ना काहीच नाही, फक्त बटाट्याचा वापर केलेला आहे आणि इतके मऊ लुसलुशीत झाले ते तर तुम्ही पाहिलेच. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना बटाटे घेतले. मला फक्त 4 जणांसाठी हे पराठे करायचे, तर एक 4 ते 5 बटाटे मी साल काढून घेते. तर बटाटे थोडे छोट्या आकाराचे, त्यामुळे मी 4 ते 5 बटाटे घेतले. मोठ्या आकाराचे असले तर 2 ते 3च घ्या. तर हे पराठे आहे ना मी रात्रीच्या जेवणामध्येच करते. तर चटणीची सुद्धा गरज पडत नाही, म्हणजे इतके छान पराठे होतात ना. दह्यासोबत खा किंवा मग चटणी करा, जशी आपण इडलीला चटणी बनवतो ना तशी. पण त्याच्यापेक्षा पण आहे ना फक्त असे पराठे खायलाच छान वाटतात. त्याला दह्याची पण गरज नाही किंवा चटणीची पण गरज नाही. तर आहे ना त्याचे साल काढून घेतले मी पूर्ण 4 ते 5 बटाट्याचे आणि त्यानंतर आहे ना जाड खिसणीने खिसून घेतले. खिस असा जाडसर पाहिजे, जसं की आपण चिवड्याला करतो ना तसा जाडसर खिस करायचा, मोठ्या खिसणीने खिसायचा आणि त्याचं पूर्ण स्टार्चचं पाणी काढून टाकायचं. 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ बटाट्याचा खिस धुवून घ्यायचा आणि पाण्यातच ठेवला मी 3 ते 4 पाण्यात धुवून. आणि मग त्याच्यानंतर आहे ना गव्हाचं पीठ घेतलं. आता मला 4 जणांसाठी करायचं आहे, तर मी 4 जणांच्या अंदाजाने घेते. जितकं गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच्या अर्धं आपण डाळीचं पीठ घेतलं ह्यात. मग त्याच्यात थोडी हळद टाकली, थोडं लाल तिखट टाकलं, तुम्हाला वाटलं तर हिरवं तिखट टाका, थोडं मीठ टाकलं. लसूण, हिरवी मिरची जरी टाकली ना तरी पण चालतं, पण मी लाल तिखटच टाकते कारण हलका फुलका नाश्ता आहे. त्यामुळं फक्त मी आता हळद, मीठ, मिरची टाकून आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला एकजीव करून घेते. त्याच्या तर काही गाठी होत नाही जास्त, कारण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ दोन्ही मिक्स आहे. जितकं गव्हाचं घेतलं ना त्याच्या अर्धं आपल्याला डाळीचं घ्यायचं. एकदम हलका फुलका नाश्ता होतो. आणि थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे मी, कारण आपल्याला बटाट्याचा खीस टाकायचा, नंतर बटाट्याला पाणी सुटतं, त्यामुळं आहे ना थोडं अगोदर घट्टच ठेवलेलं आहे. गरज पडल्यास परत पाणी टाकू आपण. तर त्यात आहे ना आपण जास्त मसाला वगैरे पण टाकणार नाही आहे. तर कोथिंबीर आहे ना भरपूर टाकायची. आणि त्यानंतर आहे ना लाल तिखट तर टाकलेलं आहे, पण थोडं आणखीन तिखट पाहिजे, त्यामुळं 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकली मी. हा एकदम हलका फुलका पराठ्याचा नाश्ता आहे ना, त्यामुळं आहे ना जास्त मसाल्यांचा वापरसुद्धा आपण करणार नाही आहे. जितके कमी मसाले घालू ना तितकेच चवीला छान लागतात. तर त्यानंतर आहे ना बटाट्याचा खीस. तर जो बटाट्याचा खीस होता ना आपण पाण्यात ठेवलेला धुवून, तर त्यातलं पाणी एकदम पिळून घेतलं, असं घट्ट पिळून घेतलं. आणि त्यानंतर बटाट्याचा खीस आपण त्या पिठात टाकून देऊ. तर पूर्ण बटाट्याचा खीस टाकला, एकदा चमच्याने ढवळून घेतलं. त्यानंतर तीळ टाकली त्याच्यामध्ये. तीळ असली ना, तिळीनी एक चव वेगळी लागती पराठ्याला. तर बटाट्याला थोडं पाणी सुटतं म्हणून आपण पाणी कमी टाकलं ना. पण आता बटाटे टाकल्यानंतर आपण एकदा ढवळून घेतल्यानंतर बघा थोडंसं पाणी कमी पडतं. तर तसं बेताने लागन तसंच पाणी थोडं थोडं टाकायचं. जसं आपलं इडलीचं बेटर असतं ना, सेम तसंच इडलीच्या बेटरसारखं तयार करायचं. एकदम डोशासारखं पातळ ठेवायचं नाही आहे आपल्याला, थोडं घट्टसर ठेवायचं. आणि तवा तर हा लोखंडीच तवा आहे माझा रोजचा वापरातला. थोडंसं तेल टाकून घेतलं तवा तापून आणि त्यानंतर आहे ना पळीने पीठ थोडं थोडं टाकलं. जितक्या आकाराचे करायचे साईजचे तितके लहान मोठे करता येतात, पण मी थोडे आहे ना मोठ्या साईजचेच केले. चमच्याने असं पराठा पसरवून घेतला, जितका पसरता येईल तितका. जास्त जाडही ठेवायचा नाही, जास्त पातळही ठेवायचा नाही. आणि थोडीशी वरची बाजू सुकली ना की कढईने त्याला तेल सोडायचं. थोडंसं तेल सोडा किंवा तूप टाका आणि नंतर मग वरची बाजू जेव्हा पूर्ण सुकल्यानंतर मग वरच्या बाजूने थोडं तेल टाकायचं आणि थोडं पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही बाजू छान अशा भाजून घ्यायच्या.
अगदी खरपूस होईपर्यंत पराठे भाजून घ्यायचे. जितके खरपूस होईपर्यंत भाजले तितके छान लागतात. आणि गॅस आहे ना मध्यम गॅसवरती भाजायचे. गॅस मोठाही ठेवायचा नाही किंवा बारीकही ठेवायचा नाही, तर मध्यम गॅसवरती भाजायचे. तर बघा किती छान खरपूस असे भाजले गेले ना. नक्की ट्राय करून बघा. ह्याला चटणीची किंवा दह्याची सुद्धा गरज पडत नाही. तर इतके छान आपले मऊ लुसलुशीत पराठे होतात. पराठेची रेसिपी आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नक्की करून बघा. धन्यवाद.